नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आहेत. आपल्याला कल्पना आहे की एका वेळेला औरंगजेब, कुणाल कामरा वगैरे या सगळ्या कॉन्ट्रोवर्सी सुरू असताना वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे रायगडावरची ती हटवण्याची मागणी होते. नाही नाही, असं आहे की इतिहासा पुस्तकांवर, इतिहासा पुराव्यांवर, इतिहासा बकरींवर पुरावे आणि दाखल्यांशिवाय इतिहास पुढे जाऊ शकत नाही. इतिहासामध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याचा कुठलाही पुरावा कुठेही उपलब्ध नाही. कुठल्याही इतिहासकाराने त्याच्यावर लिहिलेलं नाही. एकाही इतिहासकार कुठल्याही कोणीही. मग तिथं पुतळा कसं काय अचानक आला? आता कसा आला काय आला ह्याच्या खोलात मला जायचं नाही, पण इतिहासाचं विकृतीकरण करणं योग्य नाही. कुत्र्यावर प्रेम कोणाचं नाही, श्वानावर प्रेम कोणाचं नाही. माझ्या घरात 10 श्वान आहेत, त्याच्यातले 2 चांगले श्वान आहेत. चांगले म्हणजे पेट डॉग ज्याला म्हणतो, पाळीव कुत्रे. बाकीचे सगळे असेच आणून ठेवलेत माझ्या घरच्यांनी. इथे कुठे ऍक्सिडेंट झाला कुत्र्याचा आण घरी, त्या कुत्र्याला तिथे लागला आण घरी. पण शिवाजी महाराजांच्या समाधीवरती जेव्हा पहिल्यांदा महात्मा फुले गेले तेव्हा समाधीवरती पाला पोचळे, काठ्या सगळं असं पडलेलं होतं. समाधीला मनुवाद्यांनी हाती लावायला त्यांना मनाई केली होती. त्या परिस्थितीमध्ये त्यांनी समाधी साफ केली तेव्हा कुठेही त्यांना कुत्रा दिसला नाही. हे काय इंटेंट काय आहे? म्हणजे त्याचं इंटेंट काय की आता ह्या पद्धतीने ही समाधी उभी शिवाजी महाराजांची समाधी आणि कुत्र्याची समाधी इंटेंट काय असू शकतो? दुसरी एक बाब आहे की पानिपत मध्ये सुद्धा स्मारक उभं करण्याची मागणी होती. ठीक आहे, आता त्यांचा इतिहास ते कुठल्या पद्धतीने बघतात मला माहित नाही. पण शेजवळकरांनी जो इतिहास लिहिलाय त्याच्यामध्ये पानिपतच्या युद्धामध्ये कसा आपण रणांगणावरच्या ज्या आपल्या जी नीती असली पाहिजे, रणनीती असली पाहिजे, त्या कशा चुकत गेलो आणि अखेरीस आपण कसे हरलो ह्याचीच कहाणी आहे. आणि मी जे बघतो की ह्याचं नेतृत्व सदाशिव भाऊ आणि विश्वासराव करत होते. आपल्या चुकलेल्या रणनीतीमुळे आपल्याला पराभवाला सामोरे लावले. होळकर आणि शिंदे लढा सांगत असताना आपण लढण्यास नाकार दिला आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी महाज्यत शिंदेंनी या सगळ्याचा बदला घेण्यासाठी म्हणून तो अख्खा परिसर लुटला. तुम्हाला पानिपतची आठवण काढायची आहे ना, मग तिथे महाजी शिंदेचा पुतळा एक दिल्लीमध्ये, कारण का दिल्ली पहिल्यांदा काबीज केली ती महाजी शिंदेंनी, म्हणजे मराठ्यांनी, पेशव्यांनी नाही. तेव्हा महाजी शिंदेचा एक पुतळा तुम्हाला दिल्लीत उभारावा लागेल आणि एक पुतळा तुम्हाला पानिपतमध्ये उभारावा लागेल. पानिपतच्या हरल्यानंतर त्याचं शल्य जे शिंदेच्या मनात होतं ते महाजी शिंदेनी युद्ध करून ते शल्य आपल्या मनातनं काढून टाकलं. शिंदेचा पुतळा शिवाजी महाराजांचा ते महाराष्ट्राचं प्रतीक आहे. पण म्हणजे त्या पराभवाचा बदला कोणी घेतला हे इतिहासामध्ये काय लिहिलंय तर महाजी शिंदे. तर ही इतिहासाची सगळी मांडणी जी आहे ती पुनर्मांडणी होत असताना आता जितेंद्र आव्हाडांनी मागणी केली की वाघ्या कुत्र्याची समाधी जी आहे ती हटवली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाजी शिंदेचा पुतळा उभारा. इतर कुठल्या स्मारकापेक्षा महाजी शिंदेनी तो मराठ्यांचा इतिहास तिथे जिवंत ठेवल्याचा त्यांचा दावा आहे. कॅमेरामन राजूसह अभिजित, मुंबई.